नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी योजना या चॅनलवर. दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निधीची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत दिनांक 29 जून 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारा निधी आता मंजूर करण्यात आला असून हा निधी लवकरच थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे दिनांक 1 एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. तसेच सन 2026-27 या वित्तीय वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या शासन निर्णयामध्ये निधीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. या निधीचा लाभ संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ दिव्यांग योजना अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. या दोन्ही योजनांतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून हा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. मित्रांनो, अनेक दिवसांपासून या योजनांचे पैसे वितरित झाले नव्हते. मात्र आता शासनाने निधी मंजूर केल्यामुळे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनांचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते आणि आधार लिंकिंगची माहिती अद्ययावत ठेवावी. या शासन निर्णयाबाबत किंवा निधी जमा होण्याबाबत पुढील कोणतेही नवीन अपडेट आले तर त्याची माहिती सर्वात आधी आपण आपल्या माझी योजना या चॅनलवर देणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर पात्र लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.